नमस्कार शिक्षक मित्रांनो, काही लोक अतिशय छान, गोड आणि सुंदर शब्दात बोलतात. हे असं का घडतं? कारण त्यांची भाषा समृद्ध असते. भाषा समृद्ध असली की बोलणंच नाही तर लेखनसुद्धा सोपं होतं आणि वाचनही रंजक होतं. अर्थातच मुलांची भाषा जर आपल्याला समृद्ध करायची असेल तर त्यांच्या भाषिक कौशल्याचा विकास करणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनेच निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांचा भाषिक कौशल्य विकास करण्याच्या दृष्टीने कौशल्यनिहाय काही अध्ययन स्तर सांगितलेले आहेत. त्यामध्ये वाचन कौशल्याअंतर्गत एकूण 15 अध्ययन स्तर आहेत. त्याचबरोबर सोपे शब्द आणि जोडाक्षरयुक्त शब्द यांनी तयार झालेल्या 6 ते 8 वाक्याच्या अपरिचित मजकुराचं योग्य गतीने अचूक आणि आकलनासह वाचन करता येणे ही अपेक्षित क्षमता सांगितलेली आहे. आता मित्रांनो, जी मुलं 14व्या स्तरावर आहेत की जी सोपे शब्द आणि सोपी जोडाक्षरं यांनी तयार झालेली सोपी अपरिचित वाक्य वाचतात. आता अशा मुलांना आपल्याला अपेक्षित क्षमतेपर्यंत न्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर त्यासाठी आपल्याला मुलांना विविध कृतींचा सराव द्यावा लागेल. त्यामध्ये आज आपण आवडत्या शब्दाच्या साहाय्याने वाक्य तयार करून वाचन करणे ही कृती प्रत्यक्षपणे वर्गात कशी घ्यावी ते पाहणार आहोत. मित्रांनो, ही कृती घेत असताना आपल्याला आधी आपल्या वर्गाचं वातावरण कृतीला अनुरूप तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण मुलांना काही प्रश्न विचारणार आहोत. जसं, मुलांनो, तुम्हाला काय काय आवडतं? तुम्हाला कोणता खेळ आवडतो? कोणते पदार्थ आवडतात? मुलं आपली आपली उत्तरं देतील. मग आपण फळ्यावर काही शब्द लिहून घेणार आहोत. जसं खेळ, मित्र, नदी, चंद्र, आई असे असंख्य शब्द आपल्याला फळ्यावर लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण मुलांना काही सूचना देणार आहोत. आपण मुलांना सांगणार आहोत, मुलांनो, फळ्यावर लिहिलेल्या शब्दांपैकी तुम्हाला तुमच्या आवडीचा एकच शब्द निवडायचा आहे. निवडलेला शब्द तुम्हाला वहीत लिहून घ्यायचा आहे आणि त्या निवडलेल्या शब्दाच्या आधारे तुम्हाला 2 ते 3 वाक्य तयार करायची आहेत. मित्रांनो, उदाहरणादाखल आपल्याला सुरुवातीला स्वतः मुलांना वाक्य करून दाखवायची आहेत. जसं, माझा आवडता शब्द जर नदी असेल तर गंगा नदीचा उगम हिमालयातून झालेला आहे. हे माझं पहिलं वाक्य असेल. दुसरं, माझ्या गावाशेजारून वैनगंगा नदी वाहते. मित्रांनो, आता मुलांना वाक्य कशी तयार होतात आणि आवडता शब्द आपल्याला कसा वापरता येईल हे थोडंफार समजलेलं आहे आणि म्हणून मुलंसुद्धा त्यांच्या आवडत्या शब्दाच्या साहाय्याने 2 ते 3 वाक्य तयार करतील. मुलांनी तयार केलेली वाक्य आपण फळ्यावर लिहून घेणार आहोत. लिहून घेतलेल्या वाक्याचं आपण मुलांकडून वाचन देखील करणार आहोत. मुलं वाचत असताना मुलांचे उच्चार, थांबे आणि आवाज या 3 गोष्टींकडे आपल्याला कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे आणि मुलं जर चुकत असतील तर त्यांना वेळीच दुरुस्तसुद्धा करून घ्यायचं आहे. मित्रांनो, ही कृती दृढकरण करण्यासाठी आपल्याला वर्गामध्ये गटात देखील घेता येईल. त्यासाठी आपल्याला 3 ते 4 मुलांचा एक गट याप्रमाणे वर्गातील सर्व मुलांची गट तयार करून घ्यायची आहेत आणि मुलांनी निवडलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करायला लावायची आहेत. त्या वाक्यांचा आपण मजकूरसुद्धा तयार करून घेऊया. आता जर मुलांचा गट 3 मुलांचा असेल किंवा 4 मुलांचा असेल तर निवडलेले शब्द किती असतील? 3 किंवा 4. म्हणजे मुलं किती वाक्य तयार करतील? 3 किंवा 4. म्हणजे होणारा परिच्छेद 3 वाक्यांचा किंवा 4 वाक्यांचा तयार होईल. जसं आपण 4 विद्यार्थ्यांचा गट केलेला आहे. त्यांनी निवडलेले 4 शब्द नदी, झाड, पक्षी आणि सुट्टी हे आहेत. तर मुलं कशा प्रकारचे वाक्य तयार करू शकतील? आपण उदाहरणादाखल घेऊया. मी माझ्या मामाच्या गावाला सुट्टीमध्ये जातो. माझ्या मामाच्या गावाला नदी आहे. नदीच्या काठावर वडाचं मोठं झाड आहे. त्या झाडावर असंख्य पक्षी राहतात. अशा प्रकारचा परिच्छेद 4 वाक्यांचा प्रत्येक गट तयार करेल. मुलांनी तयार केलेला परिच्छेद आपण सर्व मुलांकडून वाचन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने ही कृती जर घेतली तर मुलांना कोणकोणते फायदे होतील? मुलांना वाचनाची आवड निर्माण होईल. त्याचबरोबर त्यांच्या वाचनाची गती वाढेल. प्रत्येक मुलांनी तयार केलेली वाक्य वेगवेगळी असणार आहेत आणि म्हणून मुलांचा शब्दसंग्रहसुद्धा वाढणार आहे आणि पर्यायाने मुलांचं वाचन कौशल्य विकास होण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. धन्यवाद.